थायलंड आणि कंबोडिया पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर। थायलंडने F-16 फायटर जेट्स पाठवून कंबोडियातील एका कॅसिनोवर एअर स्ट्राईक केला। 2 महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी सीजफायर केलं होतं, पण ते 2 महिने सुद्धा टिकू शकलं नाही। या सगळ्यामागे खरा मुद्दा कोणता? थायलंडने कॅसिनोवर हल्ला का केला? 2 बुद्धिस्ट देश शिवमंदिरावरून युद्धात का उतरले? एक सैनिक मारला गेला, हजारो नागरिक घाबरून घर सोडायला लागले। हे सगळं काय घडतंय? आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। नमस्कार, मी विहंग ठाकूर। थायलंडने कंबोडियाच्या भागातील एका भव्य कॅसिनोवर एअर स्ट्राईक केला। थायलंडचा आरोप आहे हा कॅसिनो नसून कंबोडियाच्या सैनिकांचा गुप्त बेस बनला होता। त्या ठिकाणी हेवी वेपन्स, ड्रोन्स साठवले जात होते। कंबोडिया सीमा भागात वाढीव सैन्य तैनात करत होता, त्यामुळे थायलंडला प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक करावा लागला। या हल्ल्यात थायलंडचा एक सैनिक मृत पावला, 8 सैनिक जखमी झाले। कंबोडियाने प्रत्युत्तरात फायरिंग केल्याची माहिती आहे, म्हणजेच परिस्थिती खूपच तणावपूर्ण होती। थायलंड कंबोडिया यांच्यातील हा संघर्ष काही नवीन नाही। दोन्ही देशांचे संबंध तब्बल 118 वर्षांपासून तणावपूर्ण राहिले आहेत। या तणावाचं मुख्य केंद्र 2 प्राचीन हिंदू मंदिर आहेत, प्रीहविहियर मंदिर आणि ता मुएन थॉम शिव मंदिर। ही दोन्ही मंदिरे दोन्ही देशांच्या सीमारेषेवर असून दोन्ही देश एकाच मंदिरावर आपला दावा करतायत। या वादामागे एक जुनी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। 1907 मध्ये कंबोडिया फ्रान्सच्या ताब्यात असताना फ्रान्सने थायलंड कंबोडिया सीमा आखली। या नकाशावर प्रीहविहियर मंदिर कंबोडियाला आणि ता मुएन थॉम शिव मंदिर थायलंडला दाखवलं गेलं, पण दोन्ही देशांनी हा नकाशा अन्यायकारक असल्याची तक्रार केली। त्यानंतर 100 वर्षात या 2 देशांनी सीमेसंबंधी युद्ध, गस्त, चकमकी आणि अनेक राजनैतिक वाद पुन्हा अनुभवले। 1959 मध्ये कंबोडियाने हा मुद्दा ICJ म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेला। 1962 साली निकाल आला की मंदिर कंबोडियाचं आहे, थायलंडने सैनिक मागे घ्यावेत। पण जमीन कोणाची हा प्रश्न बाकी राहिला। 2018 मध्ये युनेस्कोने प्रीहविहियर मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित केलं। त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरू केले। 2013च्या अंतिम निर्णयानुसार मंदिरासह त्याच्या आसपासचा पूर्ण परिसर कंबोडियाचा आणि थायलंडला संपूर्ण सैन्य मागे हटवण्याचे आदेश दिले। पण प्रत्यक्ष जमिनीवरचं नियंत्रण आजही विवादास्पद आहे। ता मुएन थॉम मंदिर थायलंडच्या नियंत्रणात असलं तरी कंबोडिया म्हणतो हे मंदिर खमेर साम्राज्यातलं म्हणजे कंबोडियाचा ऐतिहासिक वारसा आहे। थायलंड म्हणतो मंदिर तुमचं असेल पण जमीन आमची आहे। कंबोडिया म्हणतो मंदिर आणि जमीन सुद्धा आमचीच आहे। इथे दोन्ही देश नियमित गस्त करतात आणि छोट्या मोठ्या गोळीबाराच्या चकमकी सुरूच असतात। यावेळीची झडपही या मंदिराच्या आसपास झाली। 2025 मध्ये थायलंड कंबोडिया तणाव झपाट्याने वाढला। मे मध्ये 5 दिवसांच्या लढाईत 30 जणांचा मृत्यू झाला। जुलैमध्ये लँडमाइन स्फोटात 4 थाई सैनिक जखमी झाले। ऑक्टोबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने सीज फायर झाला, पण डिसेंबरमध्ये पुन्हा एअर स्ट्राईक झाल्यानं संघर्ष आता पेटलाय। कंबोडिया सीमा भागात नवीन तळ उभारत असल्याचा दावा, कॅसिनोमधील शस्त्रसाठा आणि दोन्ही देशातील अविश्वास यामुळे परिस्थिती आणखीन चिघळली आहे। थायलंडने सीमावर्ती भागातील 70% नागरिकांना स्थलांतरित केलं असून एका नागरिकाचा मृत्यू झाला। वाढत्या तणावावर मलेशियानेही गंभीर चिंता व्यक्त केली आहे। कंबोडियाचा दावा आहे की त्यांनी कोणताही हल्ला केलेला नाही आणि थायलंडच सतत युद्धजन्य परिस्थिती निर्माण करत आहे। ते फक्त शांततामय मार्गाने तोडगा शोधू इच्छित असल्याचं कंबोडिया सांगतं। मात्र थायलंड याला विरोध करत म्हणतं की कंबोडियाने सीमेवर गुप्तपणे सैन्य वाढवले आणि मोठा शस्त्रसाठा केला। त्यामुळेच दोन्ही देशांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत आणि तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत। या संघर्षाची मुळं केवळ जमीन वादात नाहीत। हा वाद खमेर साम्राज्य आणि सियाम साम्राज्य म्हणजेच आजचे कंबोडिया आणि थायलंड यांच्या शतकापूर्वींच्या स्पर्धेतून उगम पावलेला आहे। सीमारेषा, प्रभाव क्षेत्र आणि सांस्कृतिक वारसा यासाठी दोन्ही साम्राज्यांमध्ये अनेक युद्ध झाली
आणि त्याचे परिणाम आजही दिसून येत आहेत। दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवादाशी जोडलेला एक अत्यंत संवेदनशील मुद्दा म्हणजे मंदिर आणि जमीन आमचीच ही भावना। त्यामुळे मंदिरावरील दावा हा केवळ ऐतिहासिक वारशाचा विषय नसून राष्ट्रीय अभिमान आणि राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न बनलाय। दोन्ही देशातील तणाव एअर स्ट्राईकपर्यंत गेल्याने युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे। ट्रम्पचा सीजफायर अविश्वासामुळे निरर्थक ठरू शकतो। या संघर्षामुळे आसियान देशांवर दबाव वाढेल आणि दक्षिण पूर्व आशियाची स्थिरता धोक्यात येऊ शकते। मंदिराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन युनेस्को, ICJ यांचंही लक्ष वेधू शकतो। राष्ट्रवाद वाढल्याने दोन्ही सरकारांवर कठोर भूमिका घेण्याचा राजकीय दबाव वाढणार आहे। थायलंड कंबोडिया संघर्ष हा फक्त दोन देशांमधला वाद नाही, तो इतिहास, धर्म, भूराजकारण, सैन्य रणनीती आणि आंतरराष्ट्रीय कूटनीती यांचं एक जटिल मिश्रण आहे। हा वाद आता एअर स्ट्राईकपर्यंत पोहोचलाय। पुढे काय होईल याकडे संपूर्ण आशियाचं लक्ष लागलंय। जर तुम्हाला हा एक्सप्लेनर आवडला असेल तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।